नमस्कार द्राक्ष बाजार म्हणतो मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात जो दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार म्हणतो आज आपण पिठाची स्लरी पाठिंबाच्या वेळी आपण संवाद साधला होता. ती पिठाची स्लरी तयार कशी करायची आणि केल्यानंतर ती घालायची कशी किंवा त्यात वेगवेगळ्या पद्धती आहेत ह्या विषयावर आपण चर्चा करतो. प्रत्यक्ष आपण आज प्लॉटमध्ये आहे एका बागायतदाराची. त्या बागायतदाराने पिठाची स्लरी तयार केलेली आहे आणि ती स्लरी त्यांचं घालण्याचं काम चालू आहे. ती पिठाची स्लरी तयार करत असताना त्याने एक प्लास्टिक सिंटेक्सची टाकी वापरलेली आहे. चांगली 1000 लिटरची आहे. त्या त्याने जवळजवळ 500 ते 700 लिटर केलेली आहे. आणि यात त्याने शेण जवळजवळ 100 किलो, गूळ 2 ते 5 किलो, मूत्र 20 ते 40 लिटर, त्यात 5 प्रकारची पिठं. 5 प्रकारची पिठं म्हणजे डाळीची पिठं म्हणजे उडदाची डाळ, मुगाची डाळ, सोयाबीनची डाळ, हरभऱ्याची डाळ, हुलग्याची डाळ, जे काही द्विदल वनस्पती आहेत त्या द्विदल वनस्पतींची डाळीची पिठं त्यात त्यांनी घातलेली आहेत. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं अशी जर पिठं आपण एकत्रित केली आणि ते जर थोडे दिवस कुजवली तर त्याचा अत्यंत घाण असा वास येतो. का ते कुजत असतं, डिकम्पोज होत असतं. त्यामुळे जर समजा आपण त्यात डिकम्पोजर वापरलं तर डिकम्पोजर आणि गूळ टाकल्यामुळं त्याचा वास अजिबात येत नाही. बागायतदार बंधूंनो, जर आपण अशी स्लरी तयार केली, त्या डिकम्पोज केली म्हणजे डिकम्पोजर करून घालून आणि अशी स्लरी जर आपण झाडाच्या बुंद्यात थोडी 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 जर घातली तर अत्यंत चांगला त्याचा इफेक्ट मिळतो. घालताना वाटतं आपल्याला की किती थोडा डोस आपण देतो आहे, परंतु हे जीवाणू असतात. काडीची जाडी, काडीची डोळ्याची जाडी, आत तयार होत असलेला सूक्ष्म घड हे अत्यंत चांगल्या दर्जाचे तयार होतात. म्हणजे इथं घालताना एक गोष्ट लक्षात घ्या, जिथं ड्रिपर आहे त्या ड्रिपरच्या खाली बरोबर ते घालता येतं. आणि ड्रिपरच्या खाली घातलं की त्याचे जे जीवाणू आहेत इथं राहिलं इथं बी घालून घ्या. जीवाणू आहेत त्या जीवाणूवर ते इतका चांगला इफेक्ट करतात की काडीची जाडी आपल्याला सुंदर मिळते. आणि काडीची जाडी आणि त्या घडाची पक्वता इतक्या चांगल्या पद्धतीने मिळते की अत्यंत सुंदर मिळते. बागायतदार म्हणतो ही मॅन्युअल घालण्याचं काम आहे. आपण ट्रॅक्टरनं सुद्धा घालू शकतो. ट्रॅक्टरला आपण स्लरीचा गाडा तयार करू शकतो आणि प्रत्येक ह्या चाकाखाली ते चाकाचे आउटलेट काढून ते आपण प्रत्येक बुंद्यावर सुद्धा घालू शकतो. त्यानंतर हल्ली नवीन जे स्लरीची युनिट आलेले आहेत त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं फक्त त्यातलं पाणी बाजूला काढून सुद्धा आपण ते घालू शकतो. कोणत्याही पद्धतीने घाला, डायरेक्ट शेण घाला, शेणात मुतात ते सगळं मिसळून घाला, पण स्लरीचा वापर 100% करा. कारण त्यामुळंच बागेचं अत्यंत चांगलं आरोग्य राहत असतं हे लक्षात घ्या. बागायतदार बंधूंनो, काडीच्या जाडीचा स्लरीचा व्हिडिओ पाठीमागं आपण बोललो आहे. 5 प्रकारची पिठं, गूळ आणि डिकम्पोजर 5-6 दिवस एकत्र भिजवलं की ते थोडं थोडं घालून घ्यायचं, अशी ती स्लरी आहे. पुन्हा आपण SOPची स्लरीवर बोलूया. पण बागायतदार बंधूंनो, ह्याला खर्च खूप कमी असतात. मेहनत फक्त थोडीशी केली की अत्यंत चांगला फायदा त्याचा मिळू शकतो. बागायतदार बंधूंनो, बाग आपण बघतोय अत्यंत सुंदर. बागेची काळोखी, पानाचा आकार, 2 पेऱ्यातील अंतर आणि एकूणच खोड्यातून निघत असलेले घड, असं जर सगळा प्रकार बघितला तर सुंदर असा प्लॉट तयार केलेला आहे ह्या बागायतदारानं. माझी विनंती आहे की अशाच पद्धतीनं आपण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी खर्च कमी करून वेळेत जर काम केलं तर खूप चांगला फायदा मिळतो. धन्यवाद.